हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे बाजाराचे प्रकार, जो तुमचा अर्थशास्त्रामध्ये 5 नंबरचा चॅप्टर आहे. ओके, आपण या पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्थशास्त्राची पूर्ण सिरीज घालणार आहोत, प्रत्येक चॅप्टर वाईज. तसेच जे तुमचं व्यवस्थापन आहे OCM याची सुद्धा तुम्हाला सिरीज बघायला मिळेल. जे तुमचे फ्रेंड्स असतील जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या मध्ये मी कोणता प्रश्न महत्वाचा आहे इथं आपण जस्ट क्वेश्चन्स डिस्कस करत जाणार की कोणता क्वेश्चन आला तर आन्सर आपण कसं लिहायला पाहिजे. ओके, आणि कोणता क्वेश्चन यावर्षी बोर्ड एक्झाम मध्ये महत्वाचा आहे यावर सुद्धा आपण डिस्कशन करत असणार. तर चला आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी सर, बाजाराचे प्रकार हा जो चॅप्टर आहे तो किती मार्क्ससाठी आहे? तर बोर्डाच्या मतानुसार हा 7 मार्कचा चॅप्टर आहे विदाउट ऑप्शन, आणि जर विथ ऑप्शन बघितला तर हा 10 मार्कचा चॅप्टर आहे. म्हणजे हा एक व्हिडिओ तुमचे 10 मार्क क्लिअर करून जाईल. पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण इथंच तुम्हाला काही नोट्स सुद्धा मिळतील. तुम्ही त्या नोट्सचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या रायटिंग मध्ये लिहिला, सिंपल करून घेतला तरी चालेल, नो ऑप्शन. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. बाजाराचे प्रकार इथं या चार्ट मध्ये दिलेला आहे मी की कोणता प्रश्न कोणत्या वर्षी तुम्हाला विचारला होता बोर्ड एक्झाम मध्ये. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता क्वेश्चन सर महत्वाचा आहे आपल्यासाठी, किंवा कोणता क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिपीट केला जाऊ शकतो. त्याच्या आधी आपण बघूया की सर बाजाराचा अर्थ काय आहे किंवा बाजाराची व्याख्या काय असू शकते. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे सर, जिथं वस्तूची किंवा सेवांची आदान प्रदान केलं जाते किंवा खरेदी विक्री केली जाते असं ठिकाण जे असतं त्याला आपण काय म्हणतोय? सिंपल बाजार म्हणतोय. ओके, मग इथं त्यांनी वेगवेगळे व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं म्हणतात की बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी संपर्क येत असतो आणि ते वस्तू आणि सेवांचे आदान प्रदान करतात. आहे तसं तुम्ही व्याख्यासाठी लिहिला तरी चालेल, कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही तुमचं. ओके, इथं व्याख्या सुद्धा त्याची दिलेली आहे बाजारची. बाजार हे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे, ज्या जाळ्यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. हे झालं बाजाराचे अर्थ आणि बाजाराची व्याख्या. सर, बाजार ही संकल्पना उदयास येण्यासाठी कोणते तरी घटक महत्वाचे असतात. सर, बाजारामध्ये ग्राहकाने असलं पाहिजे, विदाऊट ग्राहक बाजार असू शकत नाही, विदाऊट विक्रेते बाजार असू शकत नाही. त्या बाजारामध्ये सर वस्तू आणि सेवांचे आदान प्रदान खरेदी विक्री झाली पाहिजे, हे तर सगळ्यात महत्वाचंच आहे. ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये परस्पर संबंध आला पाहिजे. ग्राहकाने विक्रेत्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे वस्तू खरेदी केली पाहिजे आणि विक्रेत्याने ते वस्तू ग्राहकाला विकली पाहिजे, असा त्यांच्यामध्ये संबंध आला पाहिजे. बाजाराविषयी ग्राहकाला आणि विक्रेत्याला दोघांना सुद्धा पूर्ण ज्ञान असलं पाहिजे आणि वस्तूची किंमत ठरली पाहिजे. ओके, कोण फ्रीमध्ये देणार नाही किंवा कोण फ्रीमध्ये घेणार नाही. एक विशिष्ट अशी वस्तूची किंमत सुद्धा बाजारामध्ये ठरवली जाते. हे झालं बाजारपेठेबद्दल किंवा बाजाराबद्दल बेसिक माहिती. ओके, आता आपण जाऊ की सर कोणते प्रश्न येऊ शकतात. सगळ्यात पहिला प्रश्न इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मी, तो म्हणजे बाजाराचे वर्गीकरण स्पष्ट करा. समजा हा प्रश्न आला सर, तर बाजाराचे वर्गीकरण 3 कॅटेगरीमध्ये करायचं आहे. एक म्हणजे स्थळनुसार. सर, स्थळनुसार 3 प्रकार आहेत. एक आहे स्थानिक बाजार. स्थानिक बाजार म्हणजे असे ठिकाण किंवा असा बाजार ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन पण केले जाते आणि त्याच ठिकाणी त्या वस्तूची विक्री पण केली जाते. उदाहरणामध्ये तुम्ही एखाद्या गावामध्ये राहत असाल, त्या गावामध्ये शेतकरी काय करतात तर एखादा भाजीपाला शेतामध्ये, ओके, शेतामध्ये त्याची लागण करतात भाजीपाल्याची, तो भाजीपाला त्याच गावामध्ये विकला जातो. याला आपण सर स्थानिक बाजार म्हणू शकतो. सिंपल. म्हणजे काही लक्षात ठेवायचं आपल्याला किंवा लिहायचं काय पेपरमध्ये बोर्डाच्या? सर, उत्पादन आणि विक्री एकाच ठिकाणी होणार. सिंपल. सर, राष्ट्रीय बाजार. राष्ट्रीय बाजार हे एखाद्या पूर्ण राष्ट्रापुरता मर्यादित असते. राष्ट्रीय बाजाराला त्या राष्ट्राचे जे काही नियम वगैरे आहेत ते सगळे नियम सुद्धा लागू होतात, त्याला आपण राष्ट्रीय बाजार म्हणणार. उदाहरणार्थ भारताचं जे बाजार ते आपल्यासाठी राष्ट्रीय बाजार आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, ओके, देशाची सीमा ओलांडून जर वस्तू आणि सेवांचे आदान प्रदान खरेदी विक्री होत असेल तर आपण त्याला आंतरराष्ट्रीय बाजार असं म्हणणार. ओके, उदाहरणामध्ये औषधे आहेत, माहिती तंत्रज्ञानाच्या सेवा आहेत, हस्तकला आहेत, किंवा आपण अरेबिक कंट्रीकडून जे कच्चा तेल आहे त्याचं आयात करतो. ओके, हे सगळे आंतरराष्ट्रीय बाजार आहेत. 3 प्रकार आहेत सर, स्थळनुसार, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. सर, काळानुसार 4 प्रकार आहेत. सर, अत्यल्प काळ बाजार, ज्याचा कालावधी 1
दिवसाचा किंवा एका आठवड्याचा असू शकतोय. ओके, एका दिवसाचा किंवा एका आठवड्याचा असू शकतो, म्हणजे एकदम कमी काळ असतो, त्याला आपण अत्यल्प काळ बाजार असं म्हणणार. यामध्ये वस्तूची किंमत मागणी हे निर्धारित करत असते. ओके, म्हणजे जेवढी मागणी त्या पद्धतीने किंमत, किंवा जेवढी किंमत तशी मागणी होत असते अत्यल्प काळ बाजारामध्ये. त्यानंतर अल्प काळ बाजार आहे, ज्याचा कालावधी 1 वर्षापर्यंत असू शकतोय, ज्यामध्ये जे श्रम आहे म्हणजे कामगार वगैरे वाढून पुरवठा वाढवण्याचं काम केलं जाऊ शकतंय, कारण 1 वर्षाचा वेळ मिळतोय. त्यानंतर दीर्घ काळ आहे. ओके, अल्प काळाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट वगैरे आपण परचेस करतो, खरेदी करतो, हे असू शकते. दीर्घकाळ बाजाराचा जो कालावधी आहे तो 5 वर्षांचा असतोय. यामध्ये सुद्धा सेम जे भांडवल आहे किंवा जे श्रम आहे हे वाढून पुरवठा आपण वाढवू शकतोय. 5 वर्षाचा कालावधी असतोय. अतिदीर्घ काळ जो बाजार आहे याच्यामध्ये सर्व स्थिर किंवा बदलती जी उत्पादनाची साधनं आहेत यामध्ये आपण बदल करू शकतोय आणि आपण आपला पुरवठा वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम करू शकतोय. याचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असतो. ओके, 4 प्रकार झाले. स्पर्धेनुसार 2 प्रकार आहेत. पूर्ण स्पर्धा म्हणजे राशी स्पर्धा, ज्यामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते एकत्र येतात. सगळ्यांकडे असणारे वस्तू ही एक जिन्सी असते. प्रत्येक जण जो समान किमतीला वस्तू विकण्याचं काम करतोय ह्याला आपण पूर्ण स्पर्धा म्हणतोय, जे सध्याच्या काळामध्ये फक्त काल्पनिक आहे, वास्तवामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. त्यानंतर आहे अपूर्ण स्पर्धा, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जे स्पर्धेचे जे वैशिष्ट्य आहेत ते बघायला मिळतात. याच्यामध्ये मग मक्तेदारी आहे, अल्पाधिकार आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अशी याच्यामध्ये प्रकार पडतात, जे आपण पुढच्या प्रश्नांमध्ये बघणारच आहोत. ओके, हा झाला आपला पहिला प्रश्न जो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. चान्सेस कमी आहेत त्याचे एक्झाम मध्ये येण्यासाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जो पूर्ण तयारीने तुम्हाला परफेक्ट करावा लागेल, तो म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय सर, आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य सांगा. वैशिष्ट्य पाठ करायचं, अर्थ मध्ये तेच लिहू शकताय तुम्ही, बघू शकता इथं. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तिथं पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. म्हणजे काय सर, की प्रत्येकाकडे एक जिन्सी वस्तू, प्रत्येकाच्या वस्तूची असणारी किंमत ही सारखी आहे. ओके, एखाद्यानं जर वस्तूची किंमत कमी केली तर त्याच्याकडे मागणी भरमसाठ पद्धतीने वाढू शकते. म्हणजे इथं पूर्णपणे जी आहे मागणी ती लवचिक असते, त्याला आपण पूर्ण स्पर्धा म्हणतो. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक, विक्रेते वगैरे एकत्र येत असतात. हे सगळं आपण वैशिष्ट्यांमध्ये बघणार. याची आपल्याला टोटल 8 वैशिष्ट्ये पाठ करावी लागतील. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक. सर होतंय काय, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते एकत्र आलेले असतात. एक विक्रेता किंवा एक ग्राहक वस्तूची किंमत निर्धारित करू शकत नाही. ओके, किंवा बाजारामधील मागणी आणि बाजारामधील पुरवठा यावर कोणताही परिणाम एक विक्रेता किंवा एक ग्राहक करू शकत नाही सर, कारण तिथं भरपूर असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते एकत्र आलेले असतात. 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे एक जिन्सी वस्तू. समजा तिथं 1000 जरी विक्रेते असतील, प्रत्येक विक्रेत्याकडे असणारी वस्तू ही सारखीच असते. त्याचं कलर, ओके, रंग, त्याचा आकार, त्याची रूप, ओके, त्याची मांडणी, त्याची बांधणी, त्याची चव, हे सगळी सारखी असते, त्याला आपण एक जिन्सी वस्तू म्हणतो. हे सुद्धा याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन. समजा एखाद्या विक्रेत्याला पूर्ण स्पर्धेमध्ये यायचं असेल तर तो कधीही येऊ शकतोय. समजा लॉस होत असेल, तोटा होत असेल तर तो त्या स्पर्धेतून कधीही निघून जाऊ शकतोय. यावर कोणताही निर्बंध नसतोय किंवा सरकार किंवा शासन यावर निर्बंध घालण्याचं काम करू शकत नाही. हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आहे. एकच किंमत, मी मगाशीच बोललोय एकच किंमत. का सर, 1000 जणांकडे सारखी वस्तू आहे, कोणीही त्या वस्तूची किंमत बदलू शकत नाही. याचा अर्थ प्रत्येकाकडे असणारे त्या वस्तूची किंमत ही सारखीच असते. हेच तुम्हाला लिहायचंय पेपरमध्ये. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. सर विक्रेते असू देत किंवा ग्राहक असू दे, यांना बाजाराचे संपूर्ण ज्ञान असले पाहिजे. मागणी किती प्रमाणामध्ये आहे, पुरवठा किती प्रमाणामध्ये आहे, ओके, वस्तूचा आकार कसा आहे, वस्तूची किंमत कशी आहे, या प्रत्येक बाबीचं ज्ञान असणे फार महत्वाचं आहे. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. उत्पादन घटक मग बदलते असू देत किंवा जे स्थिर आहेत ते असू देत, हे पूर्णपणे गतिशील असतात पूर्ण स्पर्धेमध्ये. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. वाहतूक खर्चाचा अभाव हे सगळ्यात मोठं याचं गृहीतक आहे. म्हणूनच तर वस्तूची किंमत ही समान आहे. आणि शेवटचा आहे सरकारी हस्तक्षेप नाही. सर पूर्ण स्पर्धेमध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. तुम्ही कधीही येऊ शकताय, तुम्ही कधीही इथून जाऊ शकताय. ओके, तर ही 8 वैशिष्ट्ये तुम्हाला परफेक्ट करावी लागतील.
तुम्ही याचे नोट्स काढा किंवा तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्वतःचे नोट्स सुद्धा बनवू शकताय. समजा जर हा प्रश्न आला तर तुम्हाला हे 8 वैशिष्ट्ये पेपरमध्ये सादर करावी लागतील. त्यानंतर सर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती कशी केली जाते. सर पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी ठरवली जाते. सर याला आपण समतोल किंमत सुद्धा म्हणणार, समतोल किंमत. ओके, तर यासाठी तुम्हाला हे सगळं आन्सर लिहावं लागेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. मी फक्त तुम्हाला जो आपलं पत्रक आहे ते आणि जी आकृती आहे ती एक्सप्लेन करतो, कारण विद्यार्थ्यांना महत्वाचे जे डाऊट्स आहेत ते तिथंच असतात. मार्शल यांच्या मते मागणी आणि पुरवठा कात्रीच्या 2 पात्यांप्रमाणे असतात. कापड कापण्यासाठी एकाच पात्याचा वापर शक्य नसतो. त्याचप्रमाणे वस्तू समतोल जर ठरवायची असेल तर जितकी मागणी महत्वाचा आहे तितकाच पुरवठा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे ज्या पॉइंटवर मागणी आणि पुरवठा हा समान होईल त्याच वेळेला पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत ठरवण्याचं काम केलं जात आहे. हे आपण या पत्रकानुसार बघूया. सफरचंदाची प्रति किलो किंमत दिलेली आहे. मागणी आहे, पुरवठा आहे आणि मागणी आणि पुरवठा यामधला संबंध आहे. एक तर मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल, किंवा पुरवठा जास्त असेल मागणी कमी असेल, किंवा पुरवठा जितका आहे तेवढीच मागणी असेल. तर जितका पुरवठा तितकीच मागणी ज्या पॉइंटवर होणार तिथं आपण आपल्या पूर्ण स्पर्धेची किंमत निश्चिती करतो. बघा इथं सर 100 रुपये किलो सफरचंदची किंमत असताना 5000 किलोची मागणी व्हायची, पण पुरवठा तिथं 1000 किलोचा होता. जसजशी सर किंमत 100 वरून 200 रुपये वाढली तसंच मागणी 5000 वरून 4000 कमी झाली, पण पुरवठा मात्र 1000 वरून 2000 झाला. पुन्हा किंमत 200 वरून 300 वाढली, मागणी 4000 वरून 3000 झाली, पुरवठा 2000 वरून 3000 वाढला. आपल्याला माहिती आहे सर जसजशी किंमत वाढते तसा पुरवठा पण वाढतो, पण जसजशी किंमत वाढते तशी मागणी कमी होत असते. इथं तेच आहे सर, किंमत वाढत जाणार प्रत्येक स्टेपला, मागणी प्रत्येक स्टेपला कमी होत आलेली आहे, पुरवठा मात्र प्रत्येक स्टेपला वाढत आहे. 3 नंबरची स्टेप बघितला तर किंमत 200 वरून 300 होते, मागणी 4000 ची 3000 होते, तर पुरवठा 2000 वरून 3000 होतो. इथं जितका पुरवठा आहे 3000 तितकीच मागणी आहे 3000, म्हणून या पूर्ण स्पर्धेमध्ये 300 रुपये किंमत निश्चित केली जाऊ शकते. ओके, आणि त्याच्या खालती बघितला तर 300 वरून 400, 400 वरून 500 म्हणजे किंमत वाढत जाते, मागणी कमी होत जाते आणि पुरवठा मात्र वाढत जातो. जर यांचा संबंध बघितला तर पहिल्या 2 केसेसमध्ये मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे. 3 नंबरच्या केसमध्ये जेवढी मागणी तेवढाच पुरवठा, त्याला आपण समतोल म्हणतोय. त्यानंतर 4 आणि 5 नंबरच्या केसमध्ये पुरवठा जास्त आहे वाढत जातोय पण मागणी कमी होत येते. याचं तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागेल, फक्त पत्रक देऊन पेपरमध्ये चालणार नाही. स्पष्टीकरण एकदम इझी आहे. मागणी वाढते पुरवठा नाही वाढत, किंवा मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे, याचं तुम्ही एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण कसं देणार. सर जे मी मगाशपासून बोलतो तेच लिहायचं. 100 रुपये किंमत असताना 5000 इतकी मागणी होती, तर 1000 इतका पुरवठा होता. किंमत 100 वरून 200 रुपये झाली तेव्हा मागणी 5000 वरून 4000 इतकी कमी झाली, पण पुरवठा मात्र 1000 वरून 2000 इतका वाढला. तसंच जेव्हा किंमत 200 वरून 300 झाली, ओके, तेव्हा मागणी सुद्धा कमी झाली पण पुरवठा वाढला. या पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. दुसरा मुद्दा आहे तर जितकी मागणी तितका पुरवठा, जितकी मागणी तितका पुरवठा, हे 3 नंबरची स्टेप होती. आणि 3 नंबर आहे तर पुरवठा जास्त आहे मागणी कमी आहे, हे आपण 4 आणि 5 नंबरच्या केसमध्ये बघितलं आहे. ओके, तुम्हाला अशा पद्धतीने या पत्रकाचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. हवं तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आकृतीद्वारे सुद्धा सादरीकरण करायचं आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही सर, अर्थशास्त्र म्हणजे आकृती नकोच म्हणतात बरेच विद्यार्थी, पण घाबरायची काही गरज नसते. एकदम सिंपल आहे सर आकृती. कशी, जस्ट मिनिट, आपल्याला माहिती आहे सर हा आपला क्ष अक्ष आहे, हा आपला य अक्ष आहे. सर इथं किंमत आहे, इथं आपण किंमत दाखवतो, इथं मागणी किंवा पुरवठा असू शकतो. ओके, मग इथं आपण घेत जातो किंमत, तसंच इथं मागणी आणि पुरवठा 5 केसेस होते बरोबर. मागणी वक्र आपल्याला माहित पाहिजे की पुरवठा वक्र हा वाढत जातो तर मागणी वक्र हा घटत येणारा असतो. ओके, अशा पद्धतीने आपण बघतो.
म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ज्या वेळेला इथं पुरवठा आणि हे मागणी आहे आणि हा पुरवठा आहे. ओके, समजा जेव्हा मागणी जास्त असते, इथं पुरवठा कमी होता, इथं कुठेही समतोल नाहीये, तर त्यानंतर इथं सुद्धा मागणी जास्त आहे, मागणी कमी होत आली, पुरवठा वाढत गेला, इथं पण समतोल नाही. पण जेव्हा किंमत 300 रुपये झाली, 300 रुपये याला आपण समान बिंदू म्हणूया, तेव्हा मात्र जितकी मागणी होती तितकाच पुरवठा होता, जितकी मागणी होती तितका पुरवठा होता. ओके, त्यामुळे इथं 300 रुपये किंमत आपण निश्चित करतो. त्यानंतर पुन्हा जे पुरवठा आहे तो वाढत जातो, पण मागणी मात्र इथं कमी होत जाते, पुन्हा पुरवठा वाढतो, पुन्हा मागणी कमी होते. अशा पद्धतीने तुम्ही हे आकृती दाखवू शकता. मग त्याचं स्पष्टीकरण सर इझी आहे. य अक्षावर काय आहे, श अक्षावर काय आहे, मागणीला आपण म म्हटलेलं आहे, पुरवठ्याला आपण प म्हटलेलं आहे. प व म हे वक्र एकमेकांना स म्हणजे या बिंदूमध्ये छेदण्याचं काम करतात, तर आपण या ठिकाणी किंमत निश्चिती करण्याचं काम करतो. ओके, अशा पद्धतीने आपण हे आकृतीचं स्पष्टीकरण सुद्धा करू शकतो. मला पर्सनली असं वाटतंय की हा प्रश्न फार महत्वाचा आहे बोर्ड एक्झाम 2025 साठी, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा आहे. पुढची स्पर्धा आहे ती म्हणजे मक्तेदारी स्पर्धा म्हणजे काय आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, पण यावर्षी येण्यासारखा मला वाटत नाही. मक्तेदारी हा अपूर्ण बाजाराचा एक प्रकार आहे. मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली, मोनो म्हणजे एक, ओके, आणि पॉली म्हणजे विक्रेता. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. एकच विक्रेता असतो ज्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. ओके, ज्याला कोणताही जवळचा पर्याय नसतो, कारण तो एकटाच विक्रेता आहे, जवळचा अजिबात कोणताही पर्याय मिळणार नाही तुम्हाला. चेंबरलेन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्याचे नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो, अशी अवस्था म्हणजे मक्तेदारी होय. आता मक्तेदारीची सर वैशिष्ट्य कोणती? एकच विक्रेता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, त्याला कोणीही स्पर्धक नसतो किंवा त्याच्या वस्तूला कोणत्याही जवळची वस्तू पर्याय म्हणून उपलब्ध असत नाही, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सर पर्यायी वस्तूंचा अभाव, मक्तेदार विक्री करत असलेल्या उत्पादन एकमेव असते, त्याला बाजारामध्ये कुठेही जवळचा स्पर्धक किंवा जवळची त्याला आपण म्हणतो ना की कोणताही पर्याय उपलब्ध असू शकत नाही, त्यामुळे याची छेदक लवचिकता ही शून्य किंवा नकारात्मक असू शकते, हे पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सर प्रवेशावर निर्बंध, जसं पूर्ण स्पर्धेमध्ये कोणीही आलं तरी चालायचं, कोणीही गेलं तरी चालायचं, इथं असं नाही सर. इथं प्रवेशावर निर्बंध असू शकतोय, मग तो निर्बंध हा कायदेशीर, नैसर्गिक किंवा तांत्रिक पद्धतीचा असू शकतोय, जे सरकार शासन हे निर्बंध लावत असते. ओके, त्यानंतर बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, सर तो एकटाच विक्रेता असतोय, तोच वस्तूचे उत्पादन पण करतोय आणि तोच वस्तूची विक्री सुद्धा करतोय, त्यामुळे बाजार पुरवठ्यावर त्याची पूर्ण नियंत्रण असते, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सर किंमत करता तो एकमेव विक्रेता आहे, त्याला जवळचा कोणीही स्पर्धक उपलब्ध नाहीये, त्यामुळे तो ठरवेल तीच किंमत ही ग्राहकाला घ्यावी लागते, म्हणजे या केसमध्ये जो विक्रेता आहे तो किंमत करता असतो. मूल्यभेद, ओके, म्हणतो ना आपण मैं करू सो कायदा हम करे सो कायदा. ओके, म्हणजे समजा एकच विक्रेता त्यानं म्हटलं की तुला ही वस्तू मी 10ला देणार, तुला 12ला घेणार. ओके, तर आपण काहीच करू शकत नाही सर, कारण एक तर आपल्याला ती वस्तू खरेदी करावी लागते किंवा आपल्याला ती इच्छा मारून काय करावी लागते, आपण ती वस्तू खरेदी करणार नाही, हे दोनच पर्याय आहेत आपल्याकडे. असं नाही होऊ शकत की तुम्ही ही वस्तू खरेदी नाही केला तर याला पर्याय आहे, चला आपण दुसरीकडे जाऊन खरेदी करूया, असं होऊ शकत नाही. त्यामुळे इथं मूल्यभेद करण्याचं काम महत्वाचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे. त्यानंतर उद्योग संस्था हाच उद्योग, ओके, म्हणजे उत्पादन करण्याचं आणि ते वस्तू विकण्याचं काम हे एकाच ठिकाणी केलं जाते, म्हणून उद्योग संस्था हाच त्यांचा महत्वाचा उद्योग असतो. हे आपल्याला 7 त्याचे वैशिष्ट्य लिहायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, मक्तेदारीचे प्रकार सांगा. ओके, हा सुद्धा प्रश्न पुन्हा पुन्हा एक्झाम मध्ये आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाजगी मक्तेदारी, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते, एखादी खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था जेव्हा मक्तेदारी करते तेव्हा आपण त्याला खाजगी मक्तेदारी असे म्हणतोय. ही मक्तेदारी करण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो आहे तो म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे आहे,
हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. सर सार्वजनिक मक्तेदारी अशा ठिकाणी पूर्णपणे सरकारची मक्तेदारी असते. सरकार नियंत्रित करते. का नियंत्रित करते सर? तर लोक कल्याणासाठी हे केलं जात असते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वेमध्ये भारत सरकारची मक्तेदारी आहे. ओके, जिथं कुठं पण तुम्ही बघितला पूर्ण भारत देशामध्ये तर भारतीय रेल्वेच आहे. कुणी असं प्रायव्हेट रेल्वे स्वतःच्या आणून रुळावर चालवू शकत नाही. त्यानंतर सर कायदेशीर मक्तेदारी, जेव्हा शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे विक्रेत्याला मक्तेदारी प्राप्त होते तेव्हा आपण त्याला कायदेशीर मक्तेदारी म्हणतोय. पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार त्याला आपण म्हणतोय, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क. ओके, त्यामुळे कायदेशीर मक्तेदारी प्राप्त होत असते. जसं की इथे दिलेलं आहे, टी सिरीज या संगीत उद्योग संस्थेकडे त्यांच्या संगीताबद्दलचे स्वामित्व हक्क आहे. ओके, कोणीही त्यांचे जे संगीत आहे ते चोरू शकत नाही किंवा त्यांचे लिरिक्स चोरण्याचं काम करू शकत नाही. त्यानंतर सर नैसर्गिक मक्तेदारी, बघा मार्च 2020 मध्ये ही संकल्पना विचारली होती. हवामान, पाऊस, विशिष्ट ठिकाण इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीला आपण नैसर्गिक मक्तेदारी म्हणतो. जसं की पंजाबमध्ये गहू मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हे नैसर्गिक मक्तेदारीचं उदाहरण आहे. आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. आखाती देश म्हणजे अरेबिक कंट्रीज मध्ये तेलाचे तेल साठे आहेत. ओके, हे सगळे नैसर्गिक मक्तेदारीचे उदाहरण आहेत. साध्या मक्तेदारीमध्ये विक्रेता आणि उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतात. इथं जास्त नफा मिळवला जात नाही, त्याला आपण साधी मक्तेदारी म्हणतो. त्यानंतर मूल्य भेदात्मक मक्तेदारी, इथं जसं व्यक्ती बदलतो तसं मूल्य बदललं जातं, याला आपण मूल्य भेदात्मक मक्तेदारी म्हणतो. जसं की व्यक्तीनुसार एखादा डॉक्टर आहे, ओके, सेम ट्रीटमेंट करतोय पण वेगवेगळ्या ग्राहकांना तो वेगवेगळी फीस घेऊ शकतो, आपण त्याला विचारू शकत नाही. स्थळानुसार शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घर भाडे जे आहे ते वेगवेगळे आहेत, स्थळानुसार सुद्धा असू शकते. काळानुसार एसटी मध्ये जर गेला तर रात्रीचे भाडे वेगळे असतात. ओके, आणि दिवसाचे जे भाडे आहे एसटीचे ते वेगळं असू शकते. वापरानुसार तुम्ही जेवढं वीज जास्त वापरताय तेवढं जास्त शुल्क द्यावं लागतंय, जेवढं कमी वापरताय तेवढं कमी शुल्क द्यावं लागतंय. त्यानंतर ऐच्छिक मक्तेदारी, काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी आणि तेव्हा जे मक्तेदारी निर्माण केली जाते त्याला आपण ऐच्छिक मक्तेदारी असं म्हणतो. अशा पद्धतीने हे 7 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे अल्पाधिकार स्पर्धेची वैशिष्ट्ये, ज्याला आपण ओलिगोपॉली म्हणतो. ओलिगो म्हणजे अल्पसंख्या आणि पॉली म्हणजे विक्रेता. ओके, याची वैशिष्ट्य लिहा म्हटलं तर आपल्याला वैशिष्ट्य लिहिता आली पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य आहे काही उद्योग संस्था किंवा विक्रेते. इथं असंख्य विक्रेतेही असू शकत नाही किंवा एकच विक्रेताही असू शकत नाही. इथं काही प्रमाणामध्ये उद्योग संस्था आणि विक्रेते एकत्र आलेले असतात. जसं की आपण बघू शकतो की मोबाईलची जी सर्व्हिस देणारे आहेत, ओके, त्याच्यामध्ये जिओ आहे, एअरटेल आहे, आता VI आहे, BSNL आहे. हे काहीच स्पर्धक इथं आहेत किंवा काहीच विक्रेते आहेत. ओके, हे सुद्धा ओलिगोपॉली किंवा अल्पाधिकारचं आपण त्याला एक्झाम्पल बघू शकतो, मानू शकतो. त्यामुळे काहीच उद्योग संस्था किंवा विक्रेते इथं येतात. परस्पर अवलंबन जास्त असते. आपण बघितलं होतं जेव्हा जिओने स्वतःचे रेट कमी केले होते, जेव्हा रिलायन्सने जिओला इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा एअरटेल VI ला सुद्धा स्वतःचे रेट कमी करणे भाग पडलं होतं. का? कारण यामध्ये जे उद्योग आहेत ते एकमेकांवर अवलंबून असतात. जाहिरात, सर काहीच विक्रेते असल्यामुळे तर जाहिरातीवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातोय की आपली वस्तू ही इतरांच्या वस्तूंपेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवण्याचं इथं काम केलं जातंय. जाहिरातीवर मोठा खर्च केला जातोय. प्रवेशावर निर्बंध, सर इथं कोणीही सहजपणे प्रवेश करू शकत नाही, तर त्याला वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे त्याला रूल्स आहेत. ते पूर्ण नियम वगैरे पूर्ण केल्यानंतर मग त्याला प्रवेश मिळू शकते, पण सहसा त्याला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे प्रवेशावर इथं निर्बंध असतात. समानतेचा अभाव, इथं बघितला तर प्रत्येक उद्योग संस्थांमध्ये उत्पन्न, कामगार संख्या, ग्राहक, जागा, आकार याबद्दल समानता असेलच असं नाहीये. अनिश्चितता, अल्पाधिकार बाजारामध्ये लक्षणीय अनिश्चितता सुद्धा दिसून येते. प्रतिस्पर्धी मक्तेदार गटांप्रमाणे एकमेकांशी हात मिळवणी करतात, कधी कधी संघर्ष सुद्धा करतात किंवा गळे कापूस स्पर्धा सुद्धा निर्माण करण्याचं काम केलं जातं. इथं कोणतीही गोष्ट निश्चित असत नाही. ओके, एक वेळ होता की जिथं वोडाफोन आणि आयडिया हे एकमेकांचे स्पर्धक होते, पण जेव्हा त्यांना वाटलं की आपण वेगवेगळे राहून आपला निभाव लागू शकत नाही, ते एकत्र आले आणि त्यांनी VI कंपनी किंवा V कंपनी निर्माण केली. ओके, हे अनिश्चिततेचं एक चांगलं उदाहरण आहे.
महत्वाचा प्रश्न होता तो अल्पाधिकारची वैशिष्ट्ये. त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे वैशिष्ट्य काय. ओके, चेंबरलिन काय म्हणतात बघा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यामध्ये अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेले परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणजे जवळचे तर आहेत पण पूर्ण जवळचे नाही आहेत. ओके, म्हणजे सिमिलर प्रोडक्ट असतात पण ऍक्च्युअल सिमिलर असणार नाही. सर याचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत. अनेक विक्रेते असतात याच्यामध्ये. ओके, पण पूर्ण स्पर्धेसारखे असंख्य विक्रेते असू शकत नाहीत. असंख्य ग्राहक असतात, खरेदी करणारे व्यक्ती मात्र असंख्य असतात. इथं वस्तुभेद केला जातोय म्हणजे माझा ब्रँड हा इतर व्यक्तीच्या ब्रँडपेक्षा वेगळा कसा आहे हे दाखवण्याचं काम केलं जातंय, किंवा माझ्या वस्तूचा आकार आणि वेगळ्या वस्तूचा आकार कसा आहे हे दाखवण्याचं काम केलं जातंय. ओके, किंवा बांधणी असेल, व्यापार चिन्ह असेल, वस्तूची बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी इत्यादी बाबींमध्ये कशी माझी वस्तू सरस आहे इतरांच्या वस्तूपेक्षा हे दाखवण्याचं काम इथं केलं जातं. मुक्त प्रवेश आणि निर्गमन, पूर्ण स्पर्धेप्रमाणे इथं कोणीही येऊ शकतं आणि कोणीही बाहेर निघून जाऊ शकतोय. समजा एखाद्याला वाटलं की मला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे, तो विक्रेता एंटर करू शकतोय. एखाद्याला वाटलं की मला कंटिन्यू लॉस होत आहे, तोटा होत आहे, तर तो विक्रेता बाजारामधून निघून जाऊ शकतोय. विक्री खर्च, जसं अल्पाधिकारमध्ये जाहिरातीवर मोठा खर्च केला जात होता, तसं इथं सुद्धा वस्तू विकण्यासाठी किंवा माझी वस्तू इतरांच्या पेक्षा कशी सरस आहे हे दाखवण्यासाठी विक्रीचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय. जाहिरात करणे, दूरदर्शन, आकाशवाणीवर जाहिरात देणे, फलक जाहिरात करणे, प्रदर्शन करणे, खिडकी प्रदर्शन, मोफत वस्तू भेट वस्तू देणे. ओके, हे सगळा खर्च याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर जवळचे पर्याय, समजा एखाद्याला एखादी वस्तू आवडली नाही तर तो दुसरी वस्तू खरेदी करू शकतोय त्याच्या गरजेनुसार, कारण इथं जवळचा पर्याय उपलब्ध असतो. ओके, जसं की समजा मला तहान लागलेली आहे, मी गेलो पाणी आणण्यासाठी, पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी मला हवी आहे बिस्लेरी. मी बिस्लेरी मागितली पण त्यानं म्हटलं की बिस्लेरी नाही, आमच्याकडे ॲक्वाफिना आहे. ओके, मग मला फक्त काय माझी तहान भागवण्याशी मतलब आहे, मग बिस्लेरी असू दे किंवा ॲक्वाफिना असू दे. ओके, म्हणजे इथं जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणामध्ये बिस्लेरी आहे, बेली आहे, ॲक्वाफिना आहे, हिमालया, हे सगळे जवळचे पर्याय उपलब्ध आहेत. इथं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर गट संकल्पना, गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी बरेच स्पर्धक एकत्र येतात. ओके, म्हणजे इथं गट संकल्पना ही सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आपण मानू शकतोय. अशा पद्धतीने इथं टोटल 7 वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर एक झटपट उजळणी व्हावी यासाठी आपण हा टेबल दिलेला आहे. तुम्ही हा टेबलचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून त्याचं आन्सर देता येईल. ओके, त्यानंतर फरक स्पष्ट करायसाठी सुद्धा महत्वाचे प्रश्न येऊ शकतात. इथं फरक स्पष्ट करायसाठी 2 मार्कला 2 मुद्दे पुरेसे असतात, पण आपण 3 मुद्द्यांची तयारी करायची. इथं मी दिलेलं आहे, मी एक्सप्लेन करत नाही बसणार आता. पूर्ण स्पर्धा आणि सर मक्तेदारी स्पर्धा याच्यामध्ये काय फरक आहे तर तुम्ही हे दाखवू शकता. मग अशी आपण सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे. त्यानंतर नैसर्गिक मक्तेदारी आणि सार्वजनिक मक्तेदारी. ओके, जे निसर्गाच्या एखाद्या ह्याच्यामुळे हवामान, पर्जन्यमान, विशिष्ट स्थळ यामुळे निर्माण झालेली मक्तेदारी आणि शासनाने निर्माण केलेली मक्तेदारी सार्वजनिक, यामधला काय फरक आहे. ओके, यावर सुद्धा तुम्ही चांगलं तुमचा आन्सर तयार करू शकताय. आपण भरपूर मुद्दे दिलेले आहेत तिथं. त्यानंतर नैसर्गिक मक्तेदारी आणि कायदेशीर मक्तेदारी यामधला फरक हा सुद्धा एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन आहे. चांगल्या पद्धतीने याचा सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा, सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर जी पूर्ण स्पर्धा आहे हे काल्पनिक स्पर्धा आहे, सध्या हे कुठेही अस्तित्वात नाही. पण मक्तेदारी युक्त स्पर्धा ही सध्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला आढळून येते. मला वाटते जर फरक स्पष्ट करायसाठी आलं तर पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा किंवा पूर्ण आणि मक्तेदारी स्पर्धा हे छान पद्धतीने लिहिण्यासारखे प्रश्न आहेत आणि एक्झाम मध्ये यावर्षी थोडे वेटेज वाले क्वेश्चन आहेत. तुम्ही याचं नक्की तयारी करा. तर अशा पद्धतीने हे आपण प्रश्न बघितलेले आहेत. अर्थशास्त्रामधला जो 5 नंबरचा चॅप्टर होता बाजाराचे प्रकार. ओके, हा एक व्हिडिओ तुम्हाला 10 मार्क मिळवून देऊ शकतोय. 80 मार्कचा पेपर असतोय, त्यातले 10 मार्क तुमची इथं क्लिअर होऊ शकतात. अशा पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला व्हिडिओची सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल होणार आहे. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जे तुमचे मित्र हे व्हिडिओ बघू शकत नसतील तर त्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा
आणि समजा तुम्हाला जर वेगळ्या विषयावर ऐकायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की सर आम्हाला ही कन्सेप्ट अजून क्लिअर करा, तर मी त्याचा नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.